पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तुमसर पोलीस स्टेशन नेहरू ग्राउंडमध्ये सायंकाळी मॉकड्रिल करण्यात आले। यामध्ये तुमसरमधील दंगलखोरांना प्रथम शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीमुळे परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस स्टेशन इन्चार्ज पोलीस निरीक्षक गायकवाड सर यांनी त्यांच्या आदेशानुसार दंगलखोरांवर गोळीबार करण्याचे सांगितले। गोळीबार केल्यामुळे एका दंगलखोराला गोळी लागल्यामुळे दंगलखोर जखमी झालाय। पोलीस प्रशासनाने जखमींना एका स्ट्रेचरवर उचलले आणि असे दृश्य दाखवून दंगलखोरांना नियंत्रित करण्यात आले। तसेच दंगल नियंत्रणात आणण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे। सर काय सांगणार आपण? आज मॉकड्रिल नेहरू ग्राउंड इथे घेतलेले आहे, आपण जॉईन केलं आहे, पहिल्यांदाच आपण हा मोहीम राबवलेला आहे, काय सांगणार सर? नागपूर शहरात मागील काही दिवसापूर्वी जो जातीय हिंसाचार आणि दंगल झाली त्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय नुरुल हसन सर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत दंगा काबू योजनेच्या ड्रिल आम्ही घेत आहोत। आज तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत नेहरू ग्राउंड जे आहे तिथं आम्ही दंगा काबू योजनेची ड्रिल आयोजित केली होती। त्यानुसार आत्ता आम्ही इथे 7 अधिकारी आणि 35 अंमलदार यांच्यासह प्रॉपर दंगा काबू योजना अंतर्गत मॉक ड्रिल घेतलेले आहे आणि त्याद्वारे आम्ही एक संदेश पोहोचू शकतो समाजकंटक आणि जातीवादी जे घटक आहेत त्यांना, की आपण कोणत्याही प्रकारे दंगल करण्याच्या बेतात असाल किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही 100% तयार आहोत अशा कोणत्याही घटनेला तोंड द्यायला, आणि अशी कोणतीही घटना घडली तर ती आम्ही पूर्ण ताकदीनिशी दाबून टाकू। तुमसरवरून सुरेंद्र चिंदालोरे यांच्या रिपोर्टनुसार